18. Prayojak Cotton King, India's leading menswear brand in 100% cotton. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत विम्याची रक्कम वाढवणार, महिलांसाठी विम्याची रक्कम 10 लाखांवरून 15 लाख करण्याचा प्रस्ताव. अहमदनगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत नेप्ती उपबाजारामध्ये कांद्याला उच्चांकी भाव 4700 रुपयांचा भाव मिळाल्याने बळीराजा सुखावला. पुणेकरांसह सिंधुदुर्ग वासियांना गणपती पावला. चिपी विमानतळावरून 31 ऑगस्ट पासून चिपी ते पुणे विमान सेवा सुरू होणार. आरबीआय कडून पदवीपूर्व स्तरावरील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी क्विज स्पर्धेचं आयोजन. विजेत्यांना मिळणार लाखोंचं बक्षीस. प्रवाशांसाठी एअर इंडियाची नवी योजना. फक्त 1700 रुपयात करता येणार विमान प्रवास. जळगावात रक्षाबंधन काळात 7 लाख बहिणींनी केला एसटीनं प्रवास. भावा बहिणींची लाल परीला 10.5 कोटींची ओवाळणी. रत्नागिरीच्या किरंबा डोंगराला अतिवृष्टीमुळे भेगा. भूगर्भ शास्त्रज्ञांकडून डोंगराची पाहणी. बीड जिल्ह्यात अज्ञात ड्रोनच्या घिरट्या. नागरिक देतायत दिवस रात्र पाहाला. ग्रामीण भागांमध्ये दहशतीचं वातावरण. सोलापुरात ग्रंथालयीन कर्मचारी आक्रमक. कर्मचाऱ्यांचं 40% अनुदान प्रलंबित. प्रलंबित अनुदान न दिल्यास आत्मदहनाचा इशारा. त्रिपुरात मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलन. आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू तर अद्यापही 2 बेपत्ता.